नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कालपासून म्हणजे 17 तारखेपासून आपण पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीजला सुरुवात केलेली आहे. काल आपण एक प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नाही, बुलढाणा जिल्ह्याची आपण प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे काल. तर जर पाहिली नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नाही ते विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावी. चला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. भंडारा जिल्ह्याची. चला आजच्या भागाला चंद्रपूर जिल्ह्याची पोलीस भरतीची 2016ची प्रश्नपत्रिका घेऊन मी तुमच्यासमोर आहे. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये जे गणिताचे प्रश्न आहेत तर ते आपण स्किप करतोय. एक 4-5 प्रश्नपत्रिका झाल्यानंतर परत आपण त्यांचा आढावा घेणार आहोत. मग तेच प्रश्न सोडून बाकी इतर जे काही प्रश्न आहेत तर त्यांचा सविस्तर आपण विचार करणार आहोत. चला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न गणिताचा आहे, दुसराही गणिताचा आहे. गणिताची सिरीज ज्या वेळेला आपण सोडत असतो त्यावेळेला एका गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे की गणिताचे सलग 25 प्रश्न दिलेले नाहीत. आपल्याला माहीत आहेत की एकूण आपल्याला 4 घटक आहेत. त्यापैकी मराठी 25 मार्क, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स 25 मार्क, त्यानंतर गणित 25 मार्क, अंकगणित ज्याला आपण म्हणू, आणि बुद्धिमत्ता 25 मार्क, असे एकूण जो सिलेबस आहे तर तो 100 मार्काचा आहे. 25-25 प्रश्न मात्र हे सलग दिलेले नाहीत. तर आतमध्ये मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता असे वेगवेगळ्या प्रश्नाचे स्वरूप याच्यामध्ये वर खाली दिलेलं आहे. त्यामुळं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून आपल्याला पेपर सोडवावा लागतो. सलग जी गणिताची मालिका डोक्यामध्ये सुरू असते ती मध्येच खंडित व्हावी. मध्येच दुसरा विचार, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान किंवा चालू घडामोडी यांचे प्रश्न मध्येच टाकलेले आहेत, मराठीचे टाकलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण पाहतोय. पहा, मग आपण 6व्या प्रश्नाकडे आलेलो आहोत. पहा 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगात सोयीस्करपणे वापरला जातो? खाली 4 शब्द दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे बाग, दुसरा आहे मुंगूस, तिसरा आहे पोर आणि चौथा आहे वेळ. तर प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पोर. ते पोर, ती पोर असं आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे किंवा तो पोर असं आपण वापरू शकतो. त्यामुळं याचे वेगवेगळे लिंग आपल्याला बदलता येतात. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 7 पुढच्या बाजूला पहा. मुग्धाने फुले तोडली आहेत या पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. अपूर्ण भविष्यकाळी किंवा अपूर्ण काळ म्हणजे ती क्रिया ज्याला आपण चालू काळ म्हणतो त्याला दुसऱ्या एका नावानं ओळखलं जातं. तो म्हणजे अपूर्ण काळ म्हणजेच चालू काळ. आता पुढं आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे तर त्या वाक्याचं भविष्यकाळात चालू भविष्यकाळ म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. आता भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया जर आपली चालू असेल तर आपण काय म्हणत असू? खालच्या बाजूला पहा. पर्याय क्रमांक अ, मुग्धा फुले तोडेन, ब, मुग्धा फुले तोडेत असेल, क, मुग्धाने फुले तोडली असतील आणि ड, मुग्धा फुले तोडीत जाईल. तर प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, म्हणजेच मुग्धा फुले तोडीत असेल. तर ती क्रिया भविष्यकाळामध्ये सुरू असेल अशा पद्धतीचं पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. पहा प्रश्न क्रमांक 8, विद्यार्थ्याला या शब्दातील सामान्य रूप कोणते? ज्या वेळेला आपण सामान्य रूप करत असतो तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विद्यार्थ्याला या शब्दाला किंवा जो शब्द सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करायचा आहे तर त्या शब्दाला हाक मारता येणं अशी जर सोय आपल्याला करता आली तर बरोबर आपण त्याला कुठलाही प्रत्यय न लावता हाक मारण्याची व्यवस्था उपलब्ध करता आली तशा पद्धतीचा शब्द म्हणजे सामान्य रूप करता येतो. आता या ठिकाणी खाली जर आपण पाहिलं तर पहा पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय विद्यार्थी, विद्यार्थी म्हणून आपण हाक मारू शकत नाही. दुसरा पर्याय विद्या अधिक अर्थी, तर हे संधीचा विग्रह केल्यासारखा आहे. दुसराही विद्या अधिक अर्थी. आणि चौथा पर्याय जो आहे तर विद्यार्थी. पहा विद्यार्थी, विद्यार्थी. तर यामध्ये जो विद्यार्थ्या हा शब्द दिलेला आहे तर पर्याय क्रमांक ड हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी या शब्दाला
या नावानं हाक मारता येते, त्यामुळं हे पर्याय क्रमांक ड याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, सहलीला जाताना कात्रजवळ उजाडले, प्रयोग ओळखा. आता खाली जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला प्रयोग बरोबर ओळखायचा आहे. पहिला पर्याय भाव कर्तरी प्रयोग, दुसरा शक्य कर्मणी प्रयोग, तिसरा नवीन कर्मणी प्रयोग आणि चौथा बाह्य प्रयोग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भाव कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 10, अननस, बिजागिरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? पर्याय पोर्तुगीज, कानडी, तेलुगू आणि फारसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पोर्तुगीज. अननस, बिजागिरी हे शब्द पोर्तुगीज भाषेमधून आलेले आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तद्भव, परभाषी, देशी, तत्सम. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे हा शब्द तत्सम. म्हणजेच दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये जशाच तसा आलेला शब्द हा तत्सम या पद्धतीनं ओळखला जातो, म्हणून हा शब्द तत्सम शब्द म्हणून ओळखला जातो. चला पुढच्या बाजूला जाऊया. पुढं प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी अचूक विधान कोणते? विरामचिन्हे मराठी भाषेची अन्य भाषेला देणगी आहे. मराठीतील विरामचिन्हे संस्कृत भाषेतून आली, पाली भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली, इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे मराठी भाषेमध्ये जी विरामचिन्ह आलेली आहेत तर ती इंग्रजी भाषेतून आलेली आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ड, इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? पर्याय क्रमांक 1 क, 2 ड, 3 च आणि 4 त. तर एकंदरीत जर विचार केला तर प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, ठ. मूर्धन्य व्यंजन हे ठ आहे. प्रश्न क्रमांक 14, तर महान असे राष्ट्र. मग या ठिकाणी महान असे राष्ट्र आणि पुढं त्याची आपल्याला उकल करायची आहे. तर या ठिकाणी बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, कर्मधारय समास. पुढील शब्दाची संधी सोडवा. वाग्विहार. तर या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर असेल वाक अधिक विहार, म्हणजेच पर्याय क्रमांक ब, वाक अधिक विहार बरोबर वाग्विहार. तर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे? व्यंजन संधी आपल्याला सांगायची आहे दुरात्मा, कवीश्वर, सज्जन आणि गणेश. प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, सज्जन या शब्दामध्ये संधी दिसून येते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न क्रमांक 17, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. हसणे हा माणसाचा स्वभाव आहे. आता हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. या वाक्यातील हसणे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? भाववाचक नाम आहे, विशेषण आहे, क्रियावाचक नाम आहे. तर याचं प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, म्हणजेच क्रियावाचक नाम आहे. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार दर्शक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब, पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम आले आहे?
तर पर्याय पाहू. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. ब. आम्ही उद्या सहलीला जाऊ. क. जनतेला जागृत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ड. तुम्ही आता सर्वजण घरी जा. तर प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आत्मवाचक सर्वनाम कोणत्या वाक्यामध्ये आलेले आहे? तर बरोबर उत्तर आहे 19चं पर्याय क्रमांक अ. मी आपणहून सहलीला जाण्याची तयारी दाखवली. प्रश्न क्रमांक 20. घागरगडाचा सुभेदार या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक अ. अकलेचा खंदक. पर्याय क्रमांक ब. ठणठणपाळ. पर्याय क्रमांक क. चतुर्भुज होणे. आणि पर्याय क्रमांक ड. पानक्या. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. घागरगडाचा सुभेदार याचा अर्थ असतो पानक्या व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक अ. सकर्मक क्रियापद. पर्याय क्रमांक ब. द्विकर्म क्रियापद. पर्याय क्रमांक क. सहाय्यक क्रियापद. आणि पर्याय क्रमांक ड. प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 21चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. द्विकर्म क्रियापद. आजीने नातीला गोष्ट सांगितली या वाक्यामध्ये द्विकर्म क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 22 पाहतोय आपण. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? कृदंत अधिक धातू साधित म्हणजे कृदंत क्रियापद होय. पर्याय क्रमांक ब. प्रयोजक क्रियापद व शक्य क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद होय. पर्याय क्रमांक क. धातू अधिक क्रियादर्शक पद म्हणजे संयुक्त क्रियापद. ड. धातू साधित प्लस सहाय्य म्हणजे क्रियापद होय, म्हणजेच संयुक्त क्रियापद होय. तर या 22चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ड. संयुक्त क्रियापद म्हणजे धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद होय. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे? पहा, प्रश्न क्रमांक 23 पाहतोय आपण. पर्याय क्रमांक अ. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ब. तुला ज्ञान हवे की धन हवे. पर्याय क्रमांक क. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. पर्याय क्रमांक ड. प्रयत्न केला फायदाच होईल. तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 23चं पर्याय क्रमांक अ. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. प्रश्न क्रमांक 24. खालील वाक्यातील आश्चर्यबोधक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. आहा हा, अरे रे, बाप रे, छे छे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बापरे. हे आश्चर्यबोधक केवल प्रयोगी अव्यय आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 25. संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि रियाज करतो. वाक्याचा प्रकार ओळखायचा या ठिकाणी. मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 25चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क. संयुक्त वाक्य. पुढच्या बाजूला जाऊया. पहा, हा 25वा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न आपण स्किप करूया. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न 31वा हा सुद्धा बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे. पुढं वैशाख क्षेत्र हा सुद्धा बुद्धिमत्तेचाच आहे. आपण आतमध्ये एकही प्रश्न सुटू नये यासाठी या सर्व बाबीची काळजी घेतोय.
या सर्व प्रश्नांची उकल तुम्हाला MPSC फुले या चॅनलवर मिळणार आहे. गणिताच्या 1-4-2 प्रश्नपत्रिका झाल्यानंतर आपण या भागाला सुरुवात करणार आहोत. प्रश्न क्रमांक 51 कडे आलेलो आहे मी. पहा प्रश्न क्रमांक 51. ब्रिटिशांनी भारतात डॅश डॅश या बुद्धीने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. आता जर आपण पाहिलं तर ब्रिटिशांनी भारतात डॅश डॅश या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली. पर्याय क्रमांक अ प्लासीच्या, श्रीरंगपट्टणमच्या, वसईच्या आणि वांदिवसच्या. प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्लासीच्या. जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. गडद पिवळी, गडद तपकिरी, गडद लाल, गडद काळी. प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब जंगल मृदा ही गडद तपकिरी असते. प्रश्न क्रमांक 53. सन 2016 या वर्षी प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा डॅश डॅश पुरस्काराने गौरव करण्यात आला. पद्मश्री, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क पद्मविभूषण या पुरस्काराने गौरव करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, पहा हा प्रश्न जरी 2016चा असला तरी सुद्धा हा दिशादर्शकाचं काम करतो. म्हणजेच आपण सध्या यावर्षी कोणकोणत्या अभिनेत्यांना पुरस्कार मिळालेले आहेत तर ते नामांकित अभिनेते, त्यांचे गाजलेले चित्रपट या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 54. भात संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. कर्जत, पुणे, अमरावती, नंदुरबार. प्रश्न क्रमांक 54चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ म्हणजेच भात संशोधन केंद्र कर्जत येथे आहे. महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश डॅश नदी वाहते. उत्तर पूर्णा, काटेपूर्णा, गोदावरी आणि नर्मदा. प्रश्न क्रमांक 55चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 56. राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते? 2, 5, 6 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड यापैकी नाही. लोकसभा ही दर 5 वर्षानंतर विसर्जित होते, मात्र राज्यसभा हे विसर्जित न होणारं सभागृह आहे, म्हणून त्याला कायमस्वरूपी सभागृह या नावानेही ओळखलं जातं. म्हणून प्रश्न क्रमांक 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 57. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? 8, 7, 6 आणि 5. प्रश्न क्रमांक 57चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क म्हणजेच 6. नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 58. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 58चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क मनसर टेकड्या नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने वांजपणा येतो? अ जीवनसत्व, ई जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 59चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ई या जीवनसत्वाच्या अभावाने वांजपणा येतो. प्रश्न क्रमांक 60. इसापूर येथील धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पैनगंगा, वैनगंगा, बाणगंगा, नळगंगा. प्रश्न क्रमांक 60चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पैनगंगा. इसापूर येथील धरण पैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. नागपूर हे डॅश डॅश या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे.
प्रश्न क्रमांक 61चे पर्याय पाहूया. मुंबई दिल्ली, मुंबई कोलकाता, मुंबई चेन्नई, मुंबई बंगळुरू. तर प्रश्न क्रमांक 61चे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मुंबई कोलकाता या लोहमार्गावरील नागपूर हे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. खरोसा लेण्या डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये आहेत. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद. प्रश्न क्रमांक 62चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, लातूर. खरोसा लेण्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 63, पुणे येथील आयुका या संस्थेमध्ये कोणत्या विषयावरील संशोधन केले जाते? प्रश्न क्रमांक 63चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अ व क. म्हणजेच या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या 2 विषयासंबंधी संशोधन केले जाते. प्रश्न क्रमांक 64, हरितलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना डॅश डॅशचा विचार करणे होय. प्रश्न क्रमांक 64चं पर्याय पाहूया आपण. एकूण वनक्षेत्र, वनाच्छादन विनाश, प्रदूषण व पर्यावरणाची हानी, लागवडीखाली आलेली पडीक जमिनीचे क्षेत्र. हरितलेखा प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना डॅश डॅशचा विचार. तर प्रश्न क्रमांक 64चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, प्रदूषण व पर्यावरणाची हानी. प्रश्न क्रमांक 65, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रोगाविरुद्ध वापरतात? मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, कॅन्सर. प्रश्न क्रमांक 65चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, डॉट्स ही प्रणाली क्षयरोगाविरुद्ध वापरली जाते. प्रश्न क्रमांक 66, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 66 पहा, 2016च्या प्रजासत्ताक दिनाचे दिवशी मंगळवार होता. हा प्रश्न जो आहे तर तो बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. तर त्या वेळेला आपण ते प्रश्न घेऊया. बुद्धिमत्तेचीच काही पुढचे प्रश्न दिसत आहेत. जे प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत तर ते आपण मुद्दामून सोडतोय जेणेकरून आपल्याला सविस्तर त्याचे एक्सप्लेनेशन घेता येऊ शकेल. पहा, चला पुढच्या 76व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. तर 76 प्रश्न पहा, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे भारत दौऱ्यावेळी इंटर सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर पथकाचे नेतृत्व करणाऱ्या महिलेचे नाव काय? आता बराक ओबामा ज्यावेळेला आपल्याकडे आले होते त्यावेळेला एका महिलेने या इंटर सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर पथकाचं नेतृत्व केलं होतं आणि ती बाब खूप प्रसिद्ध झालेली होती वर्ष 2016मध्ये. मग त्याविषयीचा हा प्रश्न आहे. पहा, त्या महिलेचे पर्याय पाहूया आपण. पूजा ठाकूर, राकी मल्होत्रा, मोनिका सिंग, मोनिका मल्होत्रा. तर प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, पूजा ठाकूर. मित्रांनो पहा, करंट अफेअर्सचा हा तात्कालीन प्रश्न आहे. मात्र आपल्यासाठी किंवा आपण याला वाचण्याचं याचं उत्तर पाहण्याचं कारण काय, तर प्रश्न कशा पद्धतीचा विचारलेला आहे. एका विशिष्ट प्रकारच्या कार्यामध्ये महिलांनी दिलेलं महत्त्वपूर्ण योगदान त्या 2 वर्षामध्ये ज्या काळामध्ये आपली परीक्षा होऊ घातलेली आहे असेल तर आपण ते करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशिष्ट प्रकारच्या पदी महिलेची निवड होणं, महिलेने अतिशय महत्त्वपूर्ण एखाद्या क्षेत्रामध्ये शौर्य गाजवणे, तर या सर्व बाबी आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्सच्या पॉईंटने महत्त्वपूर्ण आहेत. तर त्या बाबीवर कॉन्सन्ट्रेशन करावं. चला पुढच्या बाबीकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 77, भारतातर्फे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण?
प्रश्न क्रमांक 77 आपण पाहतोय. पर्याय पाहू. कपिल देव, जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग. तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 77चं पर्याय क्रमांक क. भारतातर्फे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून अनिल कुंबळे यांना ओळखले जाते. हा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रश्न असतो, किंवा एखाद्या वेळेला जर एखाद्या बॉलरनी बॅट्समननी रेकॉर्ड एखाद्या व्यक्तीचं जर मोडलेलं असेल तर त्याविषयी अशा पद्धतीचा प्रश्न येतो. तात्कालीन स्थितीमध्ये मागील 2 वर्षाचा विचार करता जर अशी घडलेली घटना असेल किंवा सध्या करंटची तसा विषय असेल तर आपण तो पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवावा. पुढच्या बाजूला जाऊया. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस आयुक्त किंवा मुंबई पोलीस आयुक्त, त्याचबरोबर होमगार्ड समुपदेशक यावर प्रश्न सतत विचारले जातात. गृहमंत्री, राज्य गृहमंत्री या 2 बाबीवर सुद्धा प्रश्न सतत विचारले जातात. त्यामुळं या बाबीवर लक्ष ठेवून राहावं. पहा, आता तत्कालीन जे आत्ता सध्या आहेत ते तुम्ही पाहायचे आहेत करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. आपण करंट अफेअर्समध्ये तो भाग क्लिअर करूयात, कितवे आहेत, कोण आहेत ते. चला, प्रश्न क्रमांक 78चं विद्यमान तत्कालीन प्रश्नाचं उत्तर पाहूया. पर्याय क्रमांक अ, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती मोहित शहा, न्यायमूर्ती KR लाहोटी, न्यायमूर्ती मृदुला भाटकर. प्रश्न क्रमांक 78चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, न्यायमूर्ती TS ठाकूर. पहा, पुढं मी सांगितल्याप्रमाणे तो प्रश्न आलेलाच आहे. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हे आहेत प्रवीण दीक्षित, विजय कांबळे, दत्ता पडसलगीकर, हिमांशू रॉय. तर या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, म्हणजेच दत्ता पडसलगीकर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 80. लोणार अभयारण्य महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम. प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. पहा, लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. अश्नी निर्मित सरोवर आहे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि त्याच जवळपासच्या एरियामध्ये बुलढाणा अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 81. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजीनामा दिलेले महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण? KP आने, श्रीहरी आने, राकेश आने, विनोद तिवारी. प्रश्न क्रमांक 81. पहा, हे अतिशय महत्त्वाचं पद आहे महाधिवक्ता, आणि त्या पदाचा राजीनामा दिलेली अशी महत्त्वपूर्ण घटना असेल तर लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, श्रीहरी आने यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. ते महाधिवक्ता होते. प्रश्न क्रमांक 82. शेतकऱ्याच्या मदतीसाठी सुरू झालेले नाम फाउंडेशन या दोघांनी सुरू केले. नाना पाटेकर, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे व पोपटराव पवार, नाना पाटेकर व पोपटराव पवार. नाम फाउंडेशन तर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे, पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू झालेले नाम फाउंडेशन नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या दोघांनी सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार डॅश डॅश यांच्याकडे आहे किंवा यांच्याकडे आहे. सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस. तात्कालीन स्थितीचं हे म्हणजे करंट अफेअर्स आहे. पहा मित्रांनो, मी तुम्हाला ज्या काही बाबीची हिंट दिलेली होती तर त्या बाबी पुढं प्रश्नांमध्ये तुम्ही पाहू शकता. मुख्य सचिवसुद्धा आलेले आहेत. तर जवळपास
मंत्रालय आणि प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीवर करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून एक 8 ते 10 प्रश्न आलेले आहेत. चला, प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर तात्कालीन पाहूया. पर्याय क्रमांक ड म्हणजेच देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे 2016 या वर्षी गृहमंत्री पद किंवा त्या पदाचा पदभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. 84. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॅश डॅश आहेत. अमिताभ गुप्ता, KP बक्षी, स्वाधीन क्षत्रिय, मनुकुमार श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 84 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क स्वाधीन क्षत्रिय. सध्याचे डिटेल्स तुम्ही पाहायचे आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 85 नटसम्राट या नाटकाचे लेखक डॅश डॅश हे आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 85 पाहतोय आपण. पर्याय क्रमांक अ वसंत कानेटकर, पर्याय क्रमांक ब श्रीराम लागू, पर्याय क्रमांक क विवा शिरवाडकर, पर्याय क्रमांक ड नाना पाटेकर. प्रश्न क्रमांक 85चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नटसम्राट या नाटकाचे लेखक विवा शिरवाडकर हे आहेत. आणि नाना पाटेकरनी आत्ता सध्याच्या नटसम्राटमध्ये भूमिका बजावली आहे. मात्र यापूर्वी जे नाना पाटेकरांच्या पूर्वी विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं हेच नाटक, याच्यामध्ये श्रीराम लागू यांनी भूमिका पार पाडलेली होती. ते नाटक होतं आणि हा चित्रपट आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 86 सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग. प्रश्न क्रमांक 86चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारी व्यक्ती म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 87 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किमी लोकसंख्येची घनता डॅश डॅश आहे. 365, 315, 256, 356. प्रश्न क्रमांक 87चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच 365. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या ही 365 इतकी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2011 आकडेवारी असल्यामुळं जुना वाटू शकतो. मात्र हा जो प्रश्न आहे तर सामान्य ज्ञान या घटकातून विचारलेला आहे. 2011 मी कालच बोललोय आणि यानंतर येणारी 2021ची जनगणना. तर हे 10 वर्ष रेकॉर्ड आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर त्या अनुषंगानं हा डाटा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 88 2016 भारतात झालेल्या महिलांच्या वर्ल्ड कप T20 क्रिकेट स्पर्धेत या संघाने विजेतेपद पटकावले. आता जे काही वर्ल्ड T20 क्रिकेटची स्पर्धा भारतामध्ये झालेली होती, तर त्या स्पर्धेमध्ये महिलांचे वर्ल्ड कप 2016 कोणी पटकावले? पर्याय पाहूया. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि भारत. प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वेस्ट इंडिज यांनी 2016 वर्ल्ड कप पटकावलेला आहे. चला पुढच्या बाजूला. प्रश्न क्रमांक 89 सध्याचे महाराष्ट्राचे अर्थ व वन मंत्री हे आहेत. पर्याय क्रमांक अ गणेश नाईक, पर्याय क्रमांक ब सुधीर मुनगंटीवार, पर्याय क्रमांक क नाना साहेब पडोळे, पर्याय क्रमांक ड दिवाकर रावते. तर प्रश्न क्रमांक 89चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब महाराष्ट्राचे सध्याचे अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आहेत. प्रश्न क्रमांक 90 राज्यात सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? प्रश्न क्रमांक 90 पाहतोय आपण. पहा, CIPA, CCIS, CCTNS, इन्फॉर्मेशन हायवे.
तर या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क CCTNS. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म सुद्धा आपण पाहण्याची आवश्यकता आहे. करंट अफेअर्समध्ये किंवा लॉंग फॉर्मच्या टॉपिकमध्ये तो मी तुम्हाला नक्की देईल. पहा प्रश्न क्रमांक 91. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र डॅश डॅश टक्के आहे. 25.3%, 20.1%, 13.2%, 16.7%. तर महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र किती आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब म्हणजेच 20.1%. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनव्याप्त क्षेत्र हे 20.1% आहे. प्रश्न क्रमांक 92. मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील 2 खंडपीठे डॅश डॅश येथे आहेत. नागपूर व औरंगाबाद, पुणे व नाशिक, पुणे व नागपूर, नागपूर व नाशिक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ मुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील 2 खंडपीठे नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी आहेत. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल विद्यासागर राव, PC अलेक्झांडर, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. प्रश्न क्रमांक 93चं बरोबर उत्तर तात्कालीन पर्याय क्रमांक अ म्हणजेच विद्यासागर राव सध्याचे राज्यपाल आपण पाहून घ्यायचे मित्रांनो. प्रश्न क्रमांक इथं ज्या वेळेला आपण हे करतो प्रश्नाची करंट अफेअरचा तो प्रश्न त्या ठिकाणी नोटबुकमध्ये लिहावा तुम्ही आणि त्याच्या पुढं डॅश करून त्याचं उत्तर ऑनलाईन थ्रू सर्च करून त्यामध्ये मेन्शन करावं. पहा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटू शकतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे ते मी सांगावं. 100% तुमची अपेक्षा चूक नाही मित्रांनो. याबद्दल एक व्हिडिओ मी सगळा करंट अफेअर्सचा बनवतोच आहे. मात्र माझी एक इच्छा आहे की तुम्ही सुद्धा थोडंसं पेपर वर्क करावं, ऑनलाईन वर्क करावं आणि त्यामधून माहिती शोधावी जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या दीर्घकाळ परीक्षा होईपर्यंत तरी किमान लक्षात राहील. प्रश्न क्रमांक 94. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 8व्या अध्यक्षा डॅश डॅश. पहा ममता शर्मा, ललिता कुमार मंगलम, स्मृती इराणी, सोनिया गांधी. तर प्रश्न क्रमांक 94चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ललिता कुमार मंगलम. तर या महिला आयोगाच्या म्हणजेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या 8व्या क्रमांकाच्या अध्यक्षा आहेत. पुढच्या बाजूला जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 95. क्षेत्रफळाचा विचार करता भारतातील सर्वात मोठे राज्य डॅश डॅश हे आहे. क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्रातील मोठे राज्य, छोटे राज्य याविषयी प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवावा. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे. तर राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान हे मोठे तर गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे. 95 प्रश्न क्रमांक 95. क्षेत्रफळाचा आत्ताच झालेला आहे हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 96. ऑपरेशन यक्स कशाशी संबंधित आहे. अफजल गुरु, कारगिल युद्ध, कसाब फाशी, लादेन शोध. प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क कसाबला फाशी देण्याशी संबंधित ऑपरेशन यक्स. पहा मित्रांनो, ऑपरेशन पोलो त्याचबरोबर अशा पद्धतीचे नवीन ऑपरेशन किंवा ज्या ऑपरेशनला अतिशय म्हणजे नामांकित ऑपरेशन आहेत तर त्याविषयी आपण लक्ष ठेवणं किंवा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या बाबीकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 97. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण डॅश डॅश तालुके आहेत. पहा प्रश्नपत्रिका ज्या जिल्ह्याची त्या जिल्ह्यावर कॉन्सन्ट्रेशन करून विचारले जातात प्रश्न. त्या जिल्ह्यातून गेलेले रोड, त्या जिल्ह्याची आमदारांची संख्या किंवा त्या जिल्ह्यातील
खासदार तर शक्यतो एकच असेल, मात्र राज्यसभेवर एखादी आणखीन व्यक्ती निवडून गेलेली असेल तर त्यामुळं जिल्ह्यातील खासदारांची संख्यासुद्धा विचारली जाऊ शकते. तालुक्यांची संख्या, लोहमार्ग, महत्त्वपूर्ण एखादं जंक्शन असेल तर त्याविषयी विचारलं जाऊ शकतं. चला पुढं. तर चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या, प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ 15. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 98, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा पहा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई. तर प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब वैनगंगा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा वैनगंगा नदीमुळे विभागली आहे. प्रश्न क्रमांक 99, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय? वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 99चं बरोबर उत्तर भगवान बुद्ध, पर्याय क्रमांक ब. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण भगवान बुद्ध यांची होती. वेरूळ येथील कैलास मंदिर डॅश डॅश या राष्ट्रकूट राजाने बांधले? गोविंद तिसरा, ध्रुव, कृष्ण प्रथम, दंतिदुर्ग. 100 शेवटचा प्रश्न आहे हा आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, कृष्ण प्रथम या राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधले. पहा मित्रांनो, हा प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो की वेरूळ येथील कैलास मंदिर डॅश डॅश या घराण्याने म्हणजे राष्ट्रकूट घराण्याने बांधले, असा सुद्धा प्रश्न यापूर्वी आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे रोज कंपल्सरी या सिरीजमध्ये व्हिडिओ अपलोड होणार आहेत. त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावं या अनुषंगानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनला प्रेस करा. शिवाय जर प्रश्नाचं अवलोकन तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसू शकतं की हे सर्व प्रश्न आपल्या इयत्ता 3रीच्या भूगोलामधून आहेत, ज्याला आपण परिसर अभ्यास म्हणतो, त्या ठिकाणाहून आलेले आहेत. तर यासाठी इयत्ता 3री ते 8वीपर्यंतचे पुस्तकं तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करणं गरजेचं आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान. तर या सर्व प्रश्नांचे डिटेल्स मी ऑनलाईन अपलोड केलेले आहेत. त्यासाठी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहावे. पुस्तकं ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहावे. चला तर मग उद्या भेटूया परत दुसऱ्या एका जिल्ह्याच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेला घेऊन. तोपर्यंत सर्वांना अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. थांबूया. धन्यवाद.